अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे संघनायक नाणेफेकी करता आपण यायचा आहे. बंद्रा मारुती काल्हेर संघाचे संघनायक उपस्थित आहेत. फायनल से पहिले फायनल बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षेमध्ये असलेली ही सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळणार आहे. आरके मैदान क्रमांक 4. आपल्यामध्ये उपस्थित आहेत विनोदजी म्हात्रे. त्यांच्या हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. अगदीच फायनल से पहिले फायनल. त्यापूर्वी आम्हाला माहिती पोहोचलेली आहे की टीडीसी बँक मॅनेजर आहेत. छापा आणि काटा सेमीफायनलचा टॉस, महत्वपूर्ण टॉस. विनोदजी म्हात्रे यांच्या हस्ते टॉस होताना आपण पाहिला आणि नाणेफेक जिंकलेली आहे अष्टविनायक ठाकूरपाडा संघाने. आणि संतोषजी ठाकरे यांनी निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा. क्या बात आहे. अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला शुभेच्छा असतील आणि स्पेशल शुभेच्छा असतील शांताराम मामा भोईर यांना. आणि अगदी जेव्हा संघ सेमीफायनल मध्ये पोहोचला होता पहिला कॉल आमच्यापर्यंत पोहोचला होता मामांचा. स्पेशल शुभेच्छा असतील आमच्याकडून. तर वळूया सामन्याकडे. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय आणि एकंदर जर आपण पाहिलं तर जिंकण्याकरता 37 रनांचं लक्ष आहे. बंद्रा मारुती काल्हेर आणि अष्टविनायक ठाकूरपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती आहे आपला चेंडू निवड करण्याकरता आपण त्वरित या. दरम्यान शुभेच्छा आलेल्या आहेत. A1 जोडी गणेशदादा ठाकरे आणि प्रमोददादा भोईर यांच्याकडून अगदी शुभेच्छा आलेल्या आहेत या सेमीफायनल करता, अष्टविनायक ठाकूरपाडा टीम करता आणि गणेशदादा ठाकरे यांच्या करता. आणि अजून स्पेशल शुभेच्छा आपण पाहतोय प्रमोददादा भोईर यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. बंद्रा मारुती काल्हेर संघाला सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. तर या मॅच मधील विजेता संघ जो सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे त्या संघाने सामना संपल्यानंतर पटेल मैदान येथे आपल्याला रवाना व्हायचं आहे. पटेल मैदान चिरोबाकोन आणि विक्रम स्पोर्ट्स वरुण अवघर या दोन संघांमधून जो संघ विजय होईल त्या संघाला मार्गस्थ व्हायचं आहे, रवाना व्हायचं आहे. ठीक जे पटेल मैदान आपण पाहतोय. अष्टविनायक ठाकूरपाडा संघ आपला चेंडू निवड करण्याकरता आपण त्वरित या. तर विनंती आहे अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे कॅप्टन बॉल चॉईस करण्याकरता आपण त्वरित या.
तर अगदीच या 37 धावांचं लक्ष कशा रीतीने पूर्ण होईल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत. व्हॉइस ऑफ पीएनजे सुनील पाटील. तर सामन्याला होती सुरुवात. पहिल्याच बॉलवर रनआउटची संधी होती. यावेळेस इथं मात्र एक धाव कंप्लीट केली गेली. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही पहिली धाव फलकावर जोडली जाते. पहिली धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये फलकावर जोडली गेली. एक एंडला यावेळेस महेश यावेळेस चांगला बॉल, चांगल्या पद्धतीची लाईन हाताळली गेली. गोलंदाज आपण पाहतोय महेश, चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी हाताळली जाते. एक धाव फलकावर आहे. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळला गेलाय. शॉर्ट फाईन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केली गेली. सिंगलच्या मदतीनं धावफलक 2 अंकावर जाऊन पोहोचलाय. यावेळेस स्ट्राईक एंडला दिनेश असेल. ज्या पद्धतीनं पाहिलं तर 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. कोण टीम आपण पाहतोय बॅटिंग करत असताना मैदानात? यावेळेस अजून एक चांगला बॉल, चांगल्या पद्धतीची लाईन यावेळेस हाताळली गेली. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे, परंतु इनपुटच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक. एक सिंगल तिथे कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीनं धावफलक 3 या अंकावर जाऊन पोहोचलाय. यावेळेस अलॉन द कार्पेट ऑन साइडला स्ट्रोक खेळला गेला. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव धोक्याची ठरू शकते. इथे मात्र रनआउटची संधी आहे आणि विकेट इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात गमावली गेली. तर विकेटचं पतन झालं. महेश तंबूच्या अस्त्र्याला पोहोचलाय. धावसंख्या धावफलकावर आहे 4. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. 37 धावांचा पाठलाग केला जातोय. पहिलं षटक अप्रतिम हाताळलं गेलं. महेश आपण पाहतोय. नवीन बॅटर परेश महाजन. पाहतोय जितू. स्ट्राइक एंडला दिनेश. गोलंदाज जितू. दुसऱ्या षटकातला पहिला बॉल. यावेळेस सुरेख लाईन अप्रतिम चेंडू यावेळेस हाताळला गेलाय. टॉट चेंडू. चांगल्या पद्धतीची बॉलिंग मात्र वडनगर टीम मैदानात करत आहे. कोणच्या विरोधात 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. कोण टीम आपण पाहतोय, परंतु पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी महेशने केली आणि जितून पहिल्या चेंडूवर एक लाईन लेंथ पाहायला मिळाली.
यावेळेस लेटकटचा फटका, क्षेत्ररक्षक आहे गल्ली रिजनमधून चेंडूपर्यंत जाईल तोपर्यंत एक सिंगलच्या मदतीनं धावपळक जाऊन पोहोचलंय 5 अंकावर. 5 धाबा फलकावर आहेत. 37चं टार्गेट समोर असताना वडूनगरच्या विरोधात बॅटिंग करत असताना कोण टीम? आपण पाहताय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ दमण दौरा 2024. आज स्पर्धेचा अंतिम दिवस. गोलंदाज तयार जितू. यावेळेस क्रॉस द लाईन खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडूपर्यंत पोहोचेल त्या दरम्यान 2 धावा तर कंप्लीट झाल्यात. तिसरी धाव धोक्याची ठरेल, परंतु यावेळेस 2च धावांवर समाधान मानावं लागतंय. 2 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय 7 या अंकावर. 7 धावा फलकावर आहेत. दुसरे षटक प्रगती पथावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चांगल्या पद्धतीची बॉलिंग मात्र वडूनगर टीम मैदानात करत आहेत. गोलंदाज पुढील चेंडू, चौथा चेंडू टाकण्याकरिता परेशच्या विरोधात. यावेळेस ऑन द कार्पेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले. 1 धाव तर कंप्लीट केली. दुसरी धाव धोक्याची ठरेल, परंतु एकच धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली. 1च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 8 अंकावर. धावसंख्या आपण पाहतोय 8. गोलंदाज तयार. सेकंडला आपण पाहतोय दिनेश. यावेळेस पुण्याच्या ऑन द कार्पेट ऑन साइडला स्ट्रोक खेळला गेलाय. डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. यावेळेस रनआउटच्या स्वरूपात विकेटचं पतन झालंय. बॅटर दिनेश याला परतावे लागेल तंबूच्या आसऱ्याला. धावसंख्या आपण पाहतोय 9. नवीन बॅटर आपण पाहतोय संजू. स्ट्रायकिंगला यावेळेस परेश महाजन. चांगली बॉलिंग या षटकात सुद्धा जितू करत आहेत. ज्या पद्धतीने पाहिलं तर महेशनं पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी केली. 4 धावा त्या षटकामध्ये त्याने खर्च केल्या. गोलंदाज पुणे एकदा पुढील चेंडू टाकण्याकरिता. यावेळी चेंडू हवेत आहे. यावेळी क्षेत्ररक्षक आहे, बनेल दर्शक. चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर षटकाराकरिता. षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले 15 अंकावर. 2 षटकांची समाप्ती झाली. धावफलकावर धावा आहेत 15. 2 गड्याच्या मोबदल्यात कोण टीम 37 धावांचा पाठलाग करत असताना मैदानात. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री अरविंद भोईर साहेबांचं इथे शुभागमन झाले. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं साहेब हार्दिक स्वागत आहे. तर जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे 12 चेंडूमध्ये 15 जमा केले आहेत. अजून 12 चेंडूमध्ये धावा आवश्यक आहेत 22. 12 चेंडूमध्ये 22 करायचे आहेत. कोण टीम समोर हे लक्ष. परंतु ज्या पद्धतीने पहिल्या 2 षटकामध्ये गोलंदाजी राहिली, चांगल्या पद्धतीची लाईन लेंथ हाताळले गेले वडूनगर टीमच्या माध्यमातून. त्याच पद्धतीची गोलंदाजी मात्र वडूनगर टीमला करावी लागेल. यावेळेस फुल टॉस, फुल डोललाय
चेंडूला पाठवलाय मिड विकेट क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर षटकाराकरिता. षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 21 या अंकावर. मात्र समीकरण षटकार आल्यानंतर मात्र बदलत असताना 11 मध्ये 16 ची आवश्यकता. फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उठवला बॅटर संजूनं. 11 चेंडू मध्ये 16 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस चेंडू थांबणार नाही परंतु डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय. त्या दरम्यान 2 धावा इथे मात्र कंप्लीट झालेत. 2 धावेने धावफलक पुढे जाईल जाऊन पोहोचेल 23 या अंकावर. गोलंदाज तयार. यावेळेस चांगला बॉल चांगल्या पद्धतीची लाईन यावेळेस हाताळले गेले. एक सिंगलच्या मदतीने धावफलक 24 या अंकावर जाऊन पोहोचलाय. तर मात्र 9 चेंडू मध्ये 13 धाव्यांची आवश्यकता. गोलंदाज तयार. यावेळेस क्रॉस द लाईन खाली क्षेत्र निवडले चेंडू सरळ निघून गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. हाय तो चौकार. चांगली बॅटिंग परेश महाजन करत आहे मैदानात. चौकाराच्या मदतीने धावफलक 28 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 8 चेंडू आणि 9 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस चेंडू सरळ एष्ट्यावर बदललाय दांडी गोल. धावसंख्या आपण पाहतोय 28. आता मात्र 7 चेंडू 9 धावा. 7 मध्ये 9 करायचे आहेत. कोण टीम समोर हे लक्ष असेल. गोलंदाज मात्र विकेट आपल्या नाबावर कोरलाय. मात्र आत्मविश्वास वाढला असेल गोलंदाजाचा. ज्या पद्धतीने पाहिलं तर मागील मॅच मध्ये गोविंदने चांगली बॉलिंग केली होती. आता मात्र समीकरण पाहिलं तर 7 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता. बॅटर आपण पाहतोय स्ट्राइक एंडला निशान. गोविंद गोलंदाजी ट्रॅकवर पुढील चेंडू टाकण्याकरिता. यावेळी जोरदार अपील पंचांचा बोट आकाशाकडे. लेग बिफोर LBW ची विकेट OUT. षटकांची समाप्ती झाली. धावसंख्या पाहिली तर 28 या अंकावर. आता मात्र 6 चेंडू मध्ये 9 धाब्यांची आवश्यकता. कोण टीम समोर हे लक्ष असेल. चला टीम मीटिंग करू नका लगेच क्षेत्रश लावून घ्यायचंय. या मॅच मध्ये विजेता संघ असेल तो पटेल ग्राउंडवर लगेच त्याने इथून जायचंय. चला नगर टीम आपले क्षेत्र लावून घ्या. आपणास विनंती असेल वेळ खर्च करू नका. हॅलो हिम्मत चौगुले आपणास विनंती आहे अध्यक्ष साहेबांच्या वतीने प्लीज जरा स्पीडअप करा. अध्यक्ष आणि सचिव साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि या सामन्यातील जो
संघ सामना विजय होईल त्याला पटेल मैदानावरती रवाना व्हायचं आहे, याची आपण नोंद घ्या. चला प्लीज स्पीडअप करा. वारंवार अध्यक्ष साहेब आणि सचिव साहेब आम्हाला सूचित करतायत, ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, त्याचं पालन तुम्ही करा एवढीच अपेक्षा आहे. तर अंतिम षटक टाकण्याकरिता श्याम. मागील मॅच मध्ये काय गोलंदाजी राहिली, कमालीची गोलंदाजी श्यामच्या माध्यमातून राहिली होती. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय संजू, नॉस्ट्राईक एंडला संदीप. आता मात्र समीकरण पाहिलं तर 6 चेंडू 9 धाबा असं समीकरण पलकावर आहे. ज्या पद्धतीने पाहिलं तर मागील मॅच मध्ये चांगली बॉलिंग केली होती. गोलंदाज तयार श्याम. यावेळेस अक्रॉस द लाईन मोठा फटका आणि चेंडूला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर षटकार करिता. मात्र 5 चेंडू आणि 3 धाब्यांची आवश्यकता. छोटी गेंद मानो कोटी गेंद असंच मात्र फलंदाजाने करून दाखवलं. त्यासाठी सुवर्ण संधी होती आणि या संधीचं मात्र सोनं केलं बॅटरच्या माध्यमातून. यावेळेस जोरदार अपील, पंचांचं बोट आकाशाकडे, विकेटचं पतन, मॅच विथ ट्विस्ट. मात्र 4 चेंडू विजयाकरिता 3 धाब्यांची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानात विनोद मैदानात दाखल झालाय. समीकरण पाहिलं तर 4 चेंडू 3 धाबा. चार चेंडू 3 धाबा असं समीकरण. मॅच मध्ये रंगत अखेरचे सामने आहेत आणि प्रत्येक संघ आपण पाहतोय कष्ट, मेहनत, जिद्द शेवटच्या चेंडूपर्यंत दाखवत असताना. तर मात्र समीकरण पाहिलं तर 4 चेंडू मध्ये 3 धाब्यांची आवश्यकता आहे कोण टीम समोर. परंतु चांगली कमबॅक केलंय श्याम गोलंदाज आपण पाहतोय. यावेळेस टॉस आहे. यावेळेस पंचांचा इशारा काय तो पाहावे लागेल. पंच एक सिंगल धाबे, एक सिंगल धावे फक्त, अंपर सिंगल धावे फक्त. एक सिंगलच्या मदतीने धावफलक 35 अंक. विक्रम नाईक सर, या चेंडूवर फक्त सिंगल आहे, नो चेंडू नाहीये. यावेळेस चांगला स्ट्रोक, एक धाव तर कंप्लीट केली गेली. दुसरी धाव कंप्लीट झाली आहे आणि इथे मात्र विजय साजरा केला जातोय. कोण टीम? अभिनंदन, अभिनंदन. कोण टीम? हार्ड लक टू वडूनगर टीम.
कोण टीम आपण लगेच पटेल ग्राउंड कडे जायचंय लगेच आपण रवाना व्हायचंय पटेल ग्राउंड कोण टीमला विनंती असेल आपण लगेच इथून पटेल ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे अभिनंदन कोण टीम हार्ड लक टू वडूनगर